परत भाजपकडून दोघांच्याही नावाची रेसकेस मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि खरं तर तिकीट कोणाला मिळते याची उत्सुकता कार्यकर्त्याला त्याला ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस शेतकऱ्यांना असं खायला अन्न सुद्धा भेटत नव्हतं. त्यावेळेस त्यांनी छावणीत शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना मोफत अन्नदान केलं. होय होय त्यांचं कार्य बी चांगलं आहे ना पुढं. बर मागे बी आहे त्यांच्या वडिलांच्या ह्याच्यात आता गट हा ओपन आहे त्यामुळे कुठं तर डावलं तर काय पर्याय असणार. नाही, अक्षय खताळ चांगला माणूस आहे. आपल्याला माहित नाही ते आपल्याला काय कळत. मतदान तर आहे का नाही? मतदान आहे. होय, काम कोण केलं चांगलं काय? कुणाला कोण बघायला हे काम करते ना. तिकीट नाही मिळत तर आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांना अपक्ष फॉर्म भरायला. दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद निवडणुकी रणधुमाळी सुरू झालेली आहे, परंतु पक्षाकडून कुठल्याही आणखीन उमेदवार, काही गटामध्ये उमेदवार जाहीर झालेत परंतु काही गटामध्ये उमेदवारच आणखीन जाहीर झाले नाहीत. परंतु खरं तर कामती जिल्हा परिषद गटामधून पाहायला गेलं तर दोन नावं तुफान चर्चेत आहेत. एक अक्षय खताळ आणि दुसरा अंकुश अवतडे. खरंच भाजपकडून दोघांच्याही नावाची रेसकेस मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि खरं तर तिकीट कोणाला मिळते याची उत्सुकता कार्यकर्त्याला लागून राहिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने खरं तर आपण कामती जिल्हा परिषद गटातील गोटीवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि काय त्यांची प्रतिक्रिया, बाबा तिकीट कुणाला मिळालं पाहिजे हे. खरं तर अक्षय खताळ असं म्हटलं जात आहे की आनगरकडून राजन पाटील यांच्याकडून माझं तिकीट फायनल झाले, अशा प्रकारच्या माध्यमातून गावभेट दौरे सुरू झालेले आहेत आणि कामाला जोरात सुरुवात झालेली आहे. त्याच पद्धतीने अंकुश अवतडे पक्षश्रेष्ठीकडून मला आदेश आहे तिकीट मलाच, या पद्धतीने त्यांनीही गावभेट दौरा चालू केला आणि गावभेट दौरा करत असताना दोघांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आपण गोटीवाडीमध्ये आलेलो आणि जनतेची प्रतिक्रिया काय आहे किंवा त्यांच्या मनात कामती जिल्हा परिषद गटाचा उमेदवार कोण असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय नाही, हाय शेतीचा उद्योग आपला. होय, जिल्हा परिषदेचं वातावरण काय म्हणतं इकडे? व्यवस्थित आहे. होय. अक्षय खताळ आणि अंकुश अवतडे खरं तर विरोधकाकडून आहे की नावच जाहीर झालं नाही, परंतु अक्षय खताळ आणि अंकुश अवतडे भाजपकडून रेषेत चालू आहे. यात कुणाला मिळेल वाटतं तिकीट तुम्हाला? अक्षय दादा खताळ. होय, का हो? त्यांचं काम भरपूर दिवसापासून व्यवस्थित चांगलं चालू आहे. हा 2004 पासून त्यांचं काम एकदम उत्तम प्रकारे चालू आहे. बर 2004 ला ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस शेतकऱ्यांना असं खायला अन्न सुद्धा भेटत नव्हतं. बर त्यावेळेस त्यांनी छावणीत शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना मोफत अन्नदान केलेलं होतं. जनावरांची बी भरपूर त्यांनी निगा राखली होती त्यावेळेस. खरं तर कामती जिल्हा परिषद हा ओपन आहे आणि अक्षय खताळ ओबीसी पडतात. ह्या समीकरणात जर अक्षय खताळला भाजपकडून तिकीट नाकारलं तर काय करणार? अपक्ष जरी त्यांनी लढवलं तरी सुद्धा 101% निवडून येणार. ते अपक्ष जरी निवडलं तर निवडलं तर 101%. असं काय काम आहे अक्षय खताळाचं? भरपूर 2004 पासून त्यांनी भरपूर कामं केले त्या मतदारसंघात. पंचायत समितीपासून आता झेडपी दुसरी टर्म आहे त्यांची. बर बर जर अंकुश अवतडे यांनी सुद्धा ज्यावेळेस पूर परिस्थिती आली त्यावेळेस शेतकऱ्यांना मदत केली होती आणि अक्षयने पण केली होती. या दोघांचं जर समजा भाजप प्रेमी नाही, फक्त अक्षय खताळ, आम्हाला अक्षयदादांची भरपूर मदत मिळाली त्यामुळे आम्ही अक्षयदादांकडे जाणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव? रमेश अशोक खांडेकर. जिल्हा परिषद गटाचं वातावरण चांगलं तापा लागले आणि अंकुश अवताडे आणि अक्षय खताळचं नाव चर्चेत आहेत भाजपकडून. काय हो एकंदरीत वाटतं मला? म्हणजे अक्षय खताळच येईल असं 100% गॅरंटी. होय होय, त्यांचं कार्य बी चांगलं आहे ना पुढं. बर मागे बी आहे त्यांच्या वडिलांच्या ह्याच्यात आणि आता बी पुढे चांगलं आहे. होय. भाजपचं तिकीट कोणाला दिलं वाटतं तुम्हाला? काय एवढं सांगू शकत नाही आपण भाजपचं काय. बर हो, बर फक्त माणूस म्हणून. माणूस बघूनच त्यांना सहकार्य करतील असं हे आहे. होय. हो. काय गाडीवरती काय नाही, आलोय मळ्यातनं चाललोय मोहळला. काय काय म्हणत? मळ्यात काय ऊस आहे. होय. हा ऊस आहे. बरं आहे भाऊ, आवरेज पडतंय ओसा. बरं आहे, आता काय पाऊस झाल्यामुळे जरा कमी पण जरा बऱ्यापैकी आहे. जिल्हा परिषदेचं वातावरण तापा लागले. खरं तर भाजपकडून 2 उमेदवार इच्छुक आहे आणि तिकीट मलाच मिळणार असं म्हणाले. ते काय वाटतं एकंदरीत कोणाला मिळेल? अंकुश अवतडेला मिळेल का अक्षय खताळला मिळेल? अक्षय खताळाला मिळेल की. होय. हा. कारण कामती जिल्हा परिषद गट हा ओपन आहे. त्यामुळे कुठेतरी डावलं तर काय पर्याय असणार? नाही, अक्षय खताळ चांगला माणूस आहे. हम्म. त्यालाच चांगला पाठिंबा आहे सगळ्या संचा. बर हा. काय काय काम केलं अक्षय खताळनं? अक्षय खताळाचं काम तसं चांगलंच आहे. त्यांच्या वडिलांचं बी चांगलं होतं बर आणि त्याच्यानंतर ह्यांनी बी चांगलंच केले काम. बर हा, आणि चांगला आहे उमेदवार. होय. त्यांची चांगलं कार्य चांगलं आहे त्यांचं. होय. झालं थांबा जरा आता
दर्शक हो, आपण आज गोटीवाडी या ठिकाणी आलो आणि ग्राउंड रिपोर्ट घेत असताना खरं तर आज किराणा दुकानामध्ये आलो. त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. काय नाव? अनिल देवकते. होय, काय वाटतंय एकंदरीत तुमच्या दुकानला माणसं येत असताना जिल्हा परिषद वातावरण सुरू झालं, काय येते कौल एकंदरीत? अक्षय दादा. होय. आता गावात तर मंदिर अंकुश अवताडे. नाही अक्षय दादा. होय. आमच्यात नाव सुद्धा घेणार नाहीत कोण. होय. माहितच नाही उमेदवार ती कोण आहे. काय भेट दिली नाही का? नाही खरं तर भाजपकडून 2 उमेदवाराची चर्चा चालू आहे. कारण तर प्रतिपरिषद उमेदवार आणखीन जाहीर झाला नाही, परंतु भाजपमधून कामती जिल्हा परिषद गाठून अक्षय खताळ आणि अंकुश अवताडे हेच नावं चर्चेला भरपूर आहेत. आणि पक्षश्रेष्ठी म्हणते, अंकुश अवताडे म्हणते की मला तिकीट देण्याचं हे दिलंय आणि अक्षय खताळ ही फिक्स आहे म्हणते. मग एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला? दादाच अक्षय दादा. जर अक्षय खताळला भाजपमधून तिकीट नाकारलं तर? अक्षय दादाला द्यायला पाहिजे त्यांनी. जर नाकारलं तर काय करा पर्याय तुमचं? आम्ही तर दादाच्याच मागे. होय. भाजप मग त्या ठिकाणी कुठलेही कुठल्याही पक्षाचं दादा आमचं त्यात त्यांना दादाच. होय. नमस्कार. काय नाव? एकनाथ मारुती. होय. काय वाटतं एकंदरीत गाव कोणाच्या पाठीमागे? अंकुश अवताडे जाईल का अक्षय खताळच्या मागे? अक्षय दादा. होय. कसं काय हो? काय अक्षय दादा गावात म्हणाले सर्वजण? त्यांचं कार्यच तसं आहे ते. होय. कुठल्या बी अडचणीत उभं राहते. बर. जर समजा अक्षय दादाला जर भाजपकडून तिकीट नाकारलं तर काय करणार? द्यावंच लागणार आहे तिकीट. होय. खरं तर 2 नावाची चर्चा जास्त आहे, अंकुश अवताडे आणि खताळ. अक्षय दादा यायला पाहिजे. होय. जर समजा तिकीटच भाजपने नाकारलं तर अक्षय खताळला काय भूमिका असणार आहे तुमची? द्यायलाच पाहिजे. आम्ही दुसऱ्याला मतदान करू शकत नाही. बर. राम राम मामा. हो राम राम. लय निवांत बसलो काय? नाही झाली सेवा. होय. जिल्हा परिषदेचं वातावरण तापा लागले. अक्षय खताळ आणि अंकुश अवताडेचं नाव लय मोरी आलेले. काय कोण बसले इकडे? तीच बसणार आम्ही त्यांचे स्वागत करणार त्यांच्यासाठी आम्ही तीच बोलणार आम्ही. कोण? काय मला काय नव्हती काय अक्षय खताळ काय. होय. तानाज खताळचं काम कसं होतं इकडे? नाही चांगलं होतं ही. हा. बर. बरं. काय काय मदत केली होती त्यांनी गावाला? काय काय आता कसं आहे गाव कसं आहे हे समाजाचं गाव. बर. त्यांनी सेवा करून गेली. हो. कुठल्या समाजाचं गाव आहे? आपल्या धनगर समाजाचं गाव आहे. होय. धनगर समाज किती आहे गावात? मला सांगत ह्यांनी बोलवली आम्ही काय वस्तू पडाय. बर. हा मग सेवा करून खताळ होत तेव्हा त्यांनी हे तर फेटा बांधून नाचून सगळं सेवा करून गेली. बर. मामा काय वाटतंय एकंदरीत जिल्हा परिषदला अक्षय खताळ त्याचे घरचे उभा आहेत आणि इकडे अंकुश अवताडे, काय वाटतंय कोणी केले? नाही आम्हाला खताळच चांगला होता. होय. काय खताळ काय गावात खताळच करायला येते समजी? नाही आम्हाला जरा त्यांनी सहकार्य केलेलं आहे म्हणून आम्ही बोलतो. होय. काय काय सहकार्य केलं आम्हाला काय काय करायचं होतं ते केलं. कर्तव्य चांगलं केलं म्हणून आम्हाला आनंद वाटतो. बर. भाजपकडूनच दोघांची रेषेत चालू आहे. हो भाजप म्हणून कोणाला तिकीट अंकुश अवताडेला मिळेल का अक्षय खताळला मिळेल? कोणाला वाटेल तुम्हाला? काय वाटतं तिकीट कोणाला भाजप देईल? अक्षय खताळला दिली का अंकुश अवताडेला देईल? आम्ही काय होय. काय काय काम केली आणखीन अक्षय? चांगली कामं केली, आम्हाला संरक्षण केलं, समजा व्यवस्थित केलं. बर. काय युवक म्हणून काय वाटतं इकडे जिल्हा परिषद वातावरण लयच तापलं इकडे? अक्षय दादा खताळ. होय. काय अक्षय दादा खताळ? कार्य काम चांगलं आहे त्यांचं. होय. काय काय केलीत काम? इथं ना पूरग्रस्तांना वाटप गावातलं काय बी कार्यक्रम असू द्या काम असू द्या तात्काळ लगेच येणार. बर. खरं तर भाजपकडून अंकुश अवताडे आणि अक्षय खताळ जे दोघांना पण तिकीट फायनल असं म्हटले जाते. दोघंही कामाला सुरुवात केली त्यांनी. ते अवताडे काय मला माहित नाही. बर. अक्षय दादा ते माहित त्यामुळं पक्षाने तिकीट अक्षय दादाला द्याव. बर. 100% अक्षय दादा येणार. बर. नमस्कार. कुठलं गाव? नांदगाव. होय. जिल्हा परिषदला अक्षय खताळ अंकुश अवताडेची लय नाव चर्चा चालू. काय वाटतं एकंदरीत कोणाला तिकीट मिळेल? ते आपल्याला माहित नाही, ते आपल्याला काय कळत. मतदान तर आहे का नाही? मतदान आहे. होय. काम कोण केलं चांगलं काय? कुणाला कोण बघायला काम करते ना. बर. तानाजी खांडेकर. कुठलं गाव? गोटेवाडी. लय गोटे खांडेकर आहेत. हो. हा भरपूर 80% गाव खांडेकर. आता भाजपमधनं 2 नावाची लई चर्चा चालू आहे आणि दोघांनी पण प्रचार धुमाकूळ चालू केला आहे. बर. काय वाटतं एक अंकुश अवताडे येईल का अक्षय खताळ? अक्षय दादा निवडून येतील.
होय. आणखीन तिकीटच फायनल होई नाही, कोणाला तिकीट मिळेल असं वाटतं मला दोघांपैकी? अक्षय दादाला तिकीट मिळेल अशी मला खात्री आहे. होय. जर तिकीट जर नाही मिळालं तर? तिकीट नाही मिळत तर आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांना अपक्ष फॉर्म भरायला. बर. हा, अपक्ष मधून निवडून काम उभारले तर निवडून येतील अक्षय? 100% निवडून येते. होय. हा, एवढं काय काम केले अक्षय खताळे? त्यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक सगळ्या क्षेत्रात त्यांनी कार्य भरपूर केलेलं आहे. बर. त्यामुळं त्यांना सध्या तोड नाही त्यांच्या कार्याला. बर. हा, आता तुमच्या गावातच म्हणतो की अंकुश अवतडे पण काम चांगलं भाजप मध्ये. ना अंकुश अवताडे जे बीजेपी म्हणजे ग्राउंड लेवल नाही, हाय लेवलला काम असेल त्यांनी. होय. हा, ग्राउंड लेवलला नाही. ग्राउंड लेवलला आम्ही अनेक त्यांना बघित नाही कसलं. बर. हा, नमस्कार. नमस्कार. कुठं दौरा चालू आहे गाडीवर? मोहळा निघाल. होय. काय वातावरण जिल्हा परिषद गटात? जिल्हा परिषद काय आता चालू झालं, अजून तिकीट मिळाली. होय. परत दोघांनी प्रचार धुमाकूळ चालू केलाय कामती गटातून. अक्षय खताळे असतील, अंकुश अवताडे असतील. जे ते बोलणारच करणारच आता होय. कोणाला तिकीट कोणाला वाटतंय तुम्हाला? अक्षय खताला मिळाली. होय. अहो तिथं पण ओपनची जागा आहे, तिथं ओबीसीचा कॅन्डिडेट कसं देते? अपक्ष उभा करायचं. होय. अपक्ष उभारायला निवडून येतील या? 100% येणार. कसं काय? माणूसच असा आहे. होय. काय काय केली ती काम? सगळी कामं भरपूर केलीत त्याने, त्या वडिलांना ती काम भरपूर होय. केली. तानाजी अण्णांनी होय. काम भरपूर केलीत त्यांनी. किती मिनिटं झाली? दर्शक हो, कामती जिल्हा परिषद गटाच्या अनुषंगानं जनतेच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी आपण आज कामती जिल्हा परिषद गटातील गोटेवाडी या ठिकाणी आलो असताना खरं तर या ठिकाणी भाजपकडून 2 तगडे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवाराची तिकीट फायनल झाली तर दोघांवर म्हटलं जातं आणि प्रचार दौऱ्याला धुमाकूळ सुरू झालेला आहे. त्याच पद्धतीने आज ग्रामस्थांची चर्चा करत असताना जर अक्षय खताळा तिकीट जर नाही मिळालं भाजपकडून तर आम्ही अपक्षपणा लढलं तरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा ठाम निर्णय गोटेवाडी ग्रामस्थांनी मतदारांनी घेतलेला आहे. आणि दुसरा भाग आम्ही तुमच्या तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून दुसरा भाग आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मी नानासाहेब ननोरे, तडका न्यूज मराठी, मोहोळ.